आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे। 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। भूधारक शेतकरी असणे। या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे। ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे। केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी ई-केवायसी इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे। ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत। बँक खाते आधारशी जोडलेले असणे। लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। याशिवाय डीबीटी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। अपात्र श्रेणीत न येणे। खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात। सरकारी नोकरी करणारे कर्मचारी, ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात, निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक। पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता। 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या। 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा। 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता। 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल। शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात। 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात। अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत। आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही, त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा। बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते। बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा। केवायसी इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो। जवळच्या सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। रिजेक्टेड बाय पीएफएमएस पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल। करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे। अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा। महत्त्वाच्या टिप्स: तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा। तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा। निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा। सरकारने सांगितल्यानुसार ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा। पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा। योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे। 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात। शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी, हाच या योजनेचा उद्देश आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार। भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे। तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत। त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली। सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात। पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे।
या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी, ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात, निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार EKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार EKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी, हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो.
जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा PM किसान मोबाईल ॲपच्या मदतीने eKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती PM किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि PM किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार eKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. PM किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. PM किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. eKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी eKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. PM किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या PM किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. PM किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी
किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. KYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी KYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी,
ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष.
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार EKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार EKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.
तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार EKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत रहा.
योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी, हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा.
रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती PM किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि PM किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार eKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. PM किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. PM किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. eKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी eKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. PM किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या PM किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. PM किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे?
अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सर्व्हर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. KYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी KYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल.
तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे, ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे
अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ई-KYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी ई-KYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय डीबीटी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी, ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात, निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार EKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली.
सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना, उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी, ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक, ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार EKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी, हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना, उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. EKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी EKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड. याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच. तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट. जर तुम्ही तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने EKYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम
PFMS-द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड. तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती PM किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि PM किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार eKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी, हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. PM किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. PM किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. eKYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी eKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. PM किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या PM किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. PM किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात.
अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे. ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. KYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी KYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय DBT थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी. ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात. निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक.
पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता सर्व पात्र शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तथापि याबद्दल केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हप्त्याचे वितरण साधारणपणे दर 4 महिन्यांनी होते, परंतु निश्चित तारीख प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर कारणांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट देऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. 20व्या हप्त्यासाठी पात्रता निकष. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. भूधारक शेतकरी असणे. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे, ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे
अशा जमिनीवर शेती करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ई-KYC प्रक्रिया पूर्ण असणे. केंद्र सरकारने 20व्या हप्त्यासाठी ई-KYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. बँक खाते आधारशी जोडलेले असणे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय डीबीटी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. अपात्र श्रेणीत न येणे. खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरतात. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी, ज्या नागरिक नियमितपणे आयकर भरतात, निवृत्त झालेले नागरिक ज्यांना दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळते, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि अभियंता यांसारखे व्यावसायिक. पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासाल? तुम्ही तुमच्या पीएम किसान अर्जाची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता. 1. पीएम किसान पोर्टल अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ची लिंकला भेट द्या. 2. लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टॅटस पर्याय निवडा. 3. तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थिती तपासू शकता. 4. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल. शेतकरी या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी, चांगले बियाणे घेण्यासाठी किंवा त्यांच्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. 20व्या हप्त्यात समस्या आल्यास काय करावे? अनेक वेळा काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी काही सामान्य समस्या आणि त्यांचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. आधार नॉट सीडेड याचा अर्थ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक करा. बँक अकाउंट मिसमॅच तुमच्या बँक खात्याचे तपशील, नाव, खाते क्रमांक इत्यादी तुमच्या पीएम किसान अर्जातील माहितीशी जुळत नसल्यास ही समस्या येते. बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती तपासा आणि आवश्यक असल्यास पीएम किसान पोर्टलवर दुरुस्ती करा. KYC इनकम्प्लीट जर तुम्ही तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हा संदेश दिसू शकतो. जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान मोबाईल ॲपच्या मदतीने ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा. रिजेक्टेड बाय PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम PFMS द्वारे तुमचा हप्ता नाकारला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या स्थितीबद्दल बँकेत संपर्क साधावा लागेल. करेक्शन रिक्वायर्ड तुमच्या अर्जात काहीतरी दुरुस्तीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी किंवा स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक बदल करा. महत्त्वाच्या टिप्स. तुमची वैयक्तिक आणि बँक खात्यासंबंधी माहिती पीएम किसान पोर्टलवर नियमितपणे अद्यतनित ठेवा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. निष्क्रिय खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि पीएम किसान अर्जाशी लिंक केलेले आहे याची खात्री करा. सरकारने सांगितल्यानुसार ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि सूचना तपासत राहा. योजनेसंबंधी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 1,55,261 वर संपर्क साधा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे. 20व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची पात्रता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी हाच या योजनेचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक आधार. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरीही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू केली. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि ते अधिक सक्षम बनतात. पीएम किसान योजना उद्दिष्ट आणि स्वरूप. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे चालवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा.